प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. पुन्हा एक वार त्याने आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र चरणाशी एकत्र केलं, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ. आज आपण सर्वांनी स्तोत्र 90 हे वाचलं आणि त्याच्यावर मनन केलं आहे असा माझा विश्वास आहे. आणि आज आपण स्तोत्र 90 या अध्यायावरच, या स्तोत्रावरच आपण मनन करणार आहोत. आम्ही पाहतो स्तोत्र 90 जे आहे त्याला हेडिंग आहे देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता. आणि त्यानंतर देवाचा भक्त मोशे याची प्रार्थना आहे ना. तर ही मोशेची प्रार्थना आहे. पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो एकच स्तोत्र आहे जे मोशेच्या नावावर आहे किंवा मोशेने लिहिलेलं आहे, ते स्तोत्र 90. आणि आज आपण स्तोत्र 90चे 10 ते 12 जे वचन आहे त्याचं मनन करणार आहोत. स्तोत्र 90 जे आज आपण वाचलं त्या स्तोत्राचे 10 पासून 12 वचन जे आहे त्याकडे आपण आज बघणार आहोत. आपण ते वचन वाचू. स्तोत्र 90 10 ते 12 वचन आपण वाचू. आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती आपल्यास फार तर 80 वर्षे असेल, तरी त्याचा डागडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे फळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकेल की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत देवा, अब्बा बाप्पा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला गौरवितो, उंचावितो. या सकाळच्या वेळेस पवित्र प्रभू येशू मसीहाच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात तुमच्या पवित्र चरणाशी येतो. प्रार्थना आणि विनंती करतो देव बाप्पा, पवित्र आत्म्याद्वारे वचनातून आमच्याशी बोला बाप्पा. तुमची वाणी ऐकण्यासाठी आमचे आत्मिक कान व डोळे उघडा आणि ग्रहण करणारं अंतःकरण द्या. मला वधस्तंभात लपवा आणि तुमचं गौरव द्या बाप्पा. सर्व महिमा गौरव आम्ही तुम्हाला देतो आणि प्रार्थना प्रभू येशू मसीहाच्या नावाने मागतो, आमेन. आज आपण जे वचन वाचलेलं आहे त्या वचनाकडे आपण जाण्यापूर्वी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ही प्रार्थना आहे मोशेची आहे. आणि ही जी मोशेने प्रार्थना केलेली आहे या प्रार्थनेमध्ये आम्ही पाहतो का त्याने काही गोष्टी मागितलेल्या आहेत. परंतु त्या गोष्टींकडे बघण्यापूर्वी आज आपण पहिलं जे 10वं वचन आहे त्या 10व्या वचनाकडे लक्ष देऊ. त्या ठिकाणी आम्ही पाहतो मोशे म्हणतो, आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. या ठिकाणी आपण पाहतो की मनुष्याच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो की मोशे बोलत आहे. आणि हे जे मनुष्याचं आयुष्य आहे किंवा त्याचं आम्ही पाहतो जे ह्या पृथ्वीवरचं जे जीवन तो जगतो, आम्ही पाहतो त्याची क्षणभंगुरता जी आहे आम्ही पाहतो त्या संबंधी हे स्तोत्र बोलतो. कारण आम्ही त्याचे हेडिंग जे आहे देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता. आणि ते किती क्षणभंगुर आहे त्याचं वर्णन जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपण पाहतो की 3 आणि 4 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहे. म्हणजे आम्ही पाहतो की परमेश्वराच्या दृष्टीने सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष जे आहे कालच्या गेलेल्या दिवसासारखी आहे. त्याच्यानंतर 5 वचनामध्ये आपण पाहतो, 5 आणि 6 वचनामध्ये, तू पुराप्रमाणे मानवाला घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत, सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. तर या रीतीने आपण पाहतो की परमेश्वराच्या दृष्टीने मनुष्याचं आयुष्य आहे आणि ते आयुष्य जे आहे आम्ही पाहतो किती क्षणभंगुर आहे. त्याचं वर्णन 3 ते 6 वचनामध्ये आम्ही पाहतो का मोशे या ठिकाणी करत आहे.
आणि त्यानंतर आपण पाहतो की तो 10व्या वचनामध्ये म्हणतो आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. सर्वसाधारण आम्ही पाहतो हे 70-80 वर्ष जे आहे आम्ही पाहतो ते ॲव्हरेज आहे. परंतु हे ॲव्हरेज जे आहे ज्यावेळेस आपण पाहतो की जेव्हा या ठिकाणी हे स्तोत्र लिहित असताना आम्ही पाहतो मोशेच्या डोळ्यासमोर आम्ही पाहतो की इस्रायल जे मिस्राच्या गुलामीतून बाहेर पडलेले आहे आणि 40 वर्ष ते अरण्यामध्ये फिरत आहे आणि ते 40 वर्ष अरण्यात फिरत असताना आपण पाहतो की त्यांच्या अविश्वासामुळे परमेश्वराचा जो क्रोध आहे, परमेश्वराचा जो श्राप आहे तो त्यांचे लोक इस्रायलवर आलेला आहे. आणि आपण पाहतो की परमेश्वर त्यांना म्हणतो की 20 वर्षापासून जे वर आहे ते सर्व ह्या 40 वर्षामध्ये जे आहे आम्ही त्या जंगलामध्ये मरून पडणार आहे. आपण गणना याचा 32 गणनाचा 14 अध्यायामध्ये आपण पाहतो 29 पासून 36 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे वचन पाहायला मिळतं. गणना 14:19 ते 36 मध्ये की कशा रीतीने ते लोक का आणि कशा रीतीने 40 वर्ष जे आहेत त्या अरण्यामध्ये मरून पडणार आहे आणि फक्त 2 व्यक्ती कालेब आणि यहोशुवा जे आहे आम्ही पाहतो ते वचनदत्त भूमीमध्ये म्हणजे कनानमध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्यावेळेस आपण बघतो की त्या लोकांचं जे 20 वर्षाच्या वरती होते त्या सर्व लोकांचं ॲव्हरेज वय जे होतं 70-80च्या आत ते मरून गेलेले आहे त्या अरण्यामध्ये, कारण परमेश्वराचा क्रोध किंवा परमेश्वराचा श्राप त्यावर होता. आम्ही पाहतो की स्वतः मोशे ज्या 120 वर्ष जगलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मनुष्याचं आयुष्य काय फक्त 80 वर्ष आहे का, तर नाही. आपण पाहतो त्यापेक्षा अधिक लाखो करोडो लोक वर्ष जगतात. परंतु हे अरण्यातल्या 40 वर्षाचं जे ॲव्हरेज वय होतं ते आहे. आणि आज जरी आपण विचार केला संपूर्ण मानवाच्या आयुष्याचं ॲव्हरेज जे एज आहे ते हे इतकंच येतं. आपण पाहतो जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतीय लोकांचं ॲव्हरेज वय 35 वर्ष होतं जगण्याचं. आम्ही पाहतो आता ते वाढत 55-60 पर्यंत आलेलं आहे. तर आम्ही पाहतो ही एक ॲव्हरेज आहे, म्हणजे प्रत्येक मनुष्य एवढ्यात जगेल असं नाही, परंतु एक ॲव्हरेज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघतो की हा जो ॲव्हरेज मनुष्य जगतो जगामध्ये आणि ते जगत असताना आम्ही पाहतो तो म्हणतो की हे जे आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. आम्ही पाहतो का हे जे 70-80 वर्ष ॲव्हरेज आपण जगतो, कोणी 90 जगत असेल, कोणी 100 जगत असेल, कोणी 50 जगत असेल, कोणी 60 जगत असेल. आम्ही पाहतो का परंतु त्या जगण्यामध्ये आपण पाहतो की तो म्हणतो की त्याचा जो डामडौल आहे, म्हणजे ते जगण्याचं जी काही पद्धत आहे, जगण्याची जी काही रीत आहे, जगण्याचा जो प्रयत्न आहे, आम्ही पाहतो त्याच्यामध्ये काय कष्टमय आणि दुःखमय आहे. आम्ही पुन्हा एकदा आपण पाहतो की त्या 40 वर्षामध्ये जंगलामध्ये ज्या रीतीने त्यांनी प्रवास केलेला आहे आम्ही पाहतो तो त्याच्या डोळ्यासमोर आहे, ते कष्ट, तो प्रवास सर्व. आणि त्यानंतरही आजही आपण जर विचार केला तर आपण पाहतो की 99% लोकांच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे, कष्ट आहे, प्रश्न आहे, समस्या आहेत. काही लोकांना शारीरिक समस्या आहे, काही लोकांना आम्ही पाहतो मानसिक ताणतणाव आहे, काही लोकांना आर्थिक समस्या आहे, काही लोकांना आरोग्याच्या समस्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. आणि त्याच्यामध्ये विश्वासणारा आणि अविश्वासणारा असा भेद नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही आम्ही पाहतो समस्या आहे या जीवन जगत असताना, शारीरिक जीवन जगत असताना. आणि आम्ही पाहतो की हे जे शारीरिक जीवन जगत असताना आपण पाहतो की ते 10व्या वचनाचं जे शेवटची वाक्य आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. आता हे जे शारीरिक जीवन आहे, शरीरामध्ये जे जीवन जगत आहोत आम्ही पाहतो का त्यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर आपण पाहतो 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय, तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतोस अहो मानवांनो परत जा. तो म्हणतो का तू मनुष्यांना पुन्हा मातीस मिळवतो. आम्ही पाहतो या ठिकाणी मनुष्यास म्हणजे शरीर संबंधित आहे,
की या शरीर जे मातीतून आलेलं आहे ते मातीत पुन्हा मिळून जातं, परंतु आम्ही जे आहे ते निघून जातो. आम्ही पाहतो या ठिकाणी आम्ही निघून जातो या शब्द ह्या वाक्यासाठी आम्ही बघ इंग्लिशमध्ये लिहिलेले फ्लाय अवे म्हणजे उडून जाणं, आणि आम्ही मराठीमध्ये लिहिलंय निघून जातो. आम्ही जे मानव आपण परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे, आपलं मानवाचं शरीर जे आहे ते विनाशी आहे, नाश होणार आहे, परंतु या शरीरामध्ये जो खरा मी आहे, प्राण आणि आत्मा, तो विनाशी नाहीये, तो अविनाशी आहे. आणि तो काही मातीमध्ये जाणार नाही, कारण तो मातीतून आलेला नाहीये. परंतु एक आहे का तो उडून जाईल किंवा निघून जाईल, परंतु तो कुठे निघून जाईल हे आणि कसा निघून जाईल हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानुसार आपलं जीवन आपण ठरणार आहोत की आपण काय जगत आहे. आपण पाहतो की परमेश्वराच्या पवित्र वचनानुसार आपण पाहतो जे काय जुन्या करारामध्ये मोशेच्या काळामध्ये किंवा व्यवस्थेच्या प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या आधी जे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहे, जे देवाच्या दृष्टीने आम्ही पाहतो की पवित्र जन आहे, आम्ही पाहतो ते कुठं जातात, आणि त्याचप्रमाणे देवाच्या दृष्टीने जे अनीतिमान किंवा दुष्ट आहे आम्ही पाहतो ते कुठं जातात या संबंधी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो. आपण पाहतो की जे अनीतिमान आहे त्या संबंधी परमेश्वराचं वचन स्तोत्र 9:17 मध्ये आपण बघतो. स्तोत्र 9:17 आपण वाचू. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन परत कुठं जातील, अधोलोकात. आपण या ठिकाणी पाहतो का ते आम्ही निघून जातो. जर तो दुर्जन आहे, अनीतिमान आहे, तर तो कुठं निघून जाणार आहे, तर अधोलोकामध्ये निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो यशाया याचा 14 अध्याय आणि त्याचं 9 वचन आपण बघतो. यशाया 14:9. खाली अधोलोकात तुझ्या स्वागतासाठी काय झाले, गडबड उडाली. त्या ठिकाणी आपण पाहतो की जे लुसिफर आहे आम्ही पाहतो त्यासाठी हे वचन लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो का तुझ्यासाठी अधोलोकामध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की जेव्हा लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय लूक याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 19 पासून जेव्हा 31 वचनापर्यंत आपण बघतो, त्या ठिकाणी प्रभू येशू एका घटनेचं वर्णन करत आहे ना. आम्ही पाहतो ती घटना जी आहे 2 व्यक्तींच्या मृत्यूबद्दल तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजार जे आहे त्यांच्या मृत्यू आणि त्यांच्या जाण्यासंबंधीचा ही घटना आहे. आता बऱ्याच वेळेस आम्ही ही जी घटना आहे त्याला आपण दाखल्याचं रूप देतो. अनेक जण त्याला दाखला म्हणतात. हा दाखला नाही, तर ही एक सत्य घटना आहे. कारण दाखल्यामध्ये जे आहे प्रतिकात्मक गोष्टींचा उपयोग केला जातो, परंतु इथं आपण पाहतो का जे 2 व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं नाव लिहिलेलं आहे. आम्ही पाहतो ते कसे राहत आहेत, आम्ही पाहतो त्यांची परिस्थिती काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जो श्रीमंत आहे आम्ही पाहला त्याला 5 भाऊ आहे. म्हणजे ही सर्व एक दाखला नाही आहे, तर हे एक सत्य घटना आहे. आता आम्ही पाहतो का ही सत्य घटना आहे हे आपण कशावरून म्हणावं, कारण ही घटना जी आहे ज्या घटनेचं वर्णन प्रभू येशू केलेलं आहे ते त्याच्या दैवी प्रकाशनाच्या द्वारे आम्ही पाहतो ही घटना त्याने पाहिली आणि ती त्याच्या शिष्यांपुढे आणि ऐकणाऱ्या लोकांपुढे ठेवलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की जो लाजार आहे आम्ही पाहतो तो मरतो आणि त्या ठिकाणी लिहिलेला आहे की त्याला आम्ही पाहतो का
दूत येतात आणि अब्राहमाकडे किंवा सुख लोकात घेऊन जातो. त्यानंतर तो श्रीमंत पण मरतो आणि आपण पाहतो त्याला ज्या अधोलोकामध्ये त्याला घेऊन जातात. आणि ज्यावेळेस तो श्रीमंत अधोलोकातून वरती बघतो तेव्हा त्याला लाजार अब्राहमाच्या उराशी टेकलेला दिसतो. तेव्हा तो अब्राहमाला विनंती करतो की अब्राहमा, लाजाराला माझ्याकडे पाठव आणि त्याच्या बोटाचं जी करंगळी आहे ते पाण्यात भिजून माझ्या जिभेलावर दे, कारण मी या अग्नीमध्ये जळत आहे. आणि त्यावेळेस अब्राहम त्याला सांगतो की इथून तिथं कोणी जाऊ शकत नाही आणि तिथून इथं येऊ शकत नाही. आणि ही जी घटना आहे आम्ही पाहतो का याच्यावर मागे मी वचन शेअर केलेलं आहे, परंतु आज आपण डिटेल्स जाणार नाही. परंतु आपल्याला हे पाहायला मिळतं की जो नीतिमान आहे आम्ही पाहतो तो सुख लोकामध्ये, आणि जो जो श्रीमंत आहे आम्ही पाहतो तो जे आहे अधोलोकामध्ये गेला. तर आपल्याला हे समजायचं नाही की तो गरीब होता म्हणून सुख लोकात गेला आणि हा श्रीमंत होता म्हणून अधोलोकामध्ये गेला, ह्या कारणा नाही. तर आम्ही पाहतो आपण 2 रेफरन्स बघितले, तर दुष्ट किंवा देवाला न ओळखणारे किंवा विचारणारे जे आहे आम्ही पाहतो ते अधोलोकामध्ये जाते. आणि जेव्हा तो हा श्रीमंत माणूस जो आहे तो कशामुळे देवाला विसरणार आहे, तर आपण पाहतो का तो अब्राहमाला विनंती करतो की लाजाराला पुन्हा एकदा जगामध्ये पाठव आणि त्यांना तो इथलची परिस्थिती जी आहे माझ्या 5 भावांना सांगेल, कदाचित ते जे आहे आम्ही पाहतो इथंच येतील. म्हणजे तो जे जीवन जगला तेच जीवन त्याचे भाऊ जगत आहे आणि त्याला माहित आहे की त्यामुळे ते पण इथंच येणार आहे आणि त्यांनी इथं येऊ नये म्हणून लाजाराला त्यांच्याकडे पाठव, असं तो विनंती अब्राहमाला करतो. तर आपण पाहिलं की जे अनीतिमान आहे आम्ही पाहतो ते अधोलोकामध्ये, आणि त्याचप्रमाणे जे नीतिमान आहे आम्ही पाहतो ते सुख लोकामध्ये जातील. आपण पाहतो की आता जेव्हा प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं त्यानंतर आम्ही पाहतो कोणीही आता सुख लोकामध्ये नाही आहे, कारण इफिसकरास पत्र 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो 7व्या वचनापासून 10 वचनापर्यंत तो त्याने कैद्यांना कैद करून आपल्या बरोबर घेऊन गेला सर्वोच्च स्थानी. म्हणजे जे त्या तोपर्यंत जे सुख लोकात होते, मृत्यूवर धनीपण करणारा जो सैतान त्याच्या अधीन होते, त्यांना त्या सुख लोकातून त्याने आपल्या बरोबर स्वर्गामध्ये नेले. आणि म्हणून आम्ही पाहतो की आता सर्व जे नीतिमान आहे आणि तारण पावलेले लोक जे प्रभूमध्ये झोपलेले आहेत ते त्यांचे प्राण आणि आत्मा जो आहे तो स्वर्गामध्ये आहे आणि त्यांचं जे शरीर आहे ते मातीमध्ये आहे. प्राण आणि आत्मा स्वर्गामध्ये आहे आणि शरीर कुठं आहे आम्ही पाहतो ह्या मातीमध्ये आहे. जेव्हा प्रभूचं आगमन होईल अंतराळामध्ये तेव्हा आम्ही पाहतो त्या नीतिमानाच्या शरीराचं पुनरुत्थान होईल आणि आम्ही पाहतो ते अंतराळामध्ये प्रभूला भेटतील आणि त्या ठिकाणी त्यांचं प्राण आणि आत्मा आणि शरीर एक होऊन आम्ही प्रभू समोर आम्ही न्यायासाठी किंवा प्रतिफळासाठी उभं राहणार आहे. तर आम्ही पाहतो हे जे नीतिमान आहे किंवा तारण पावलेले आहे, आपण पाहतो करिंथकरास दुसरं पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये आपण बघतो. करिंथकरास दुसरं पत्र 5 अध्याय 8 वचन. आम्ही धैर्य धरतो शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणं हे आम्हाला अधिक. तो म्हणतो की आम्ही हे शरीर जे आहे मातीचं ते सोडून आम्ही प्रभू बरोबर गृहवास करणं किंवा प्रभू संगती स्वर्गात राहणं आम्हाला बरं वाटतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो फिलिपिकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 21 ते 24 वचनामध्ये पौल पुन्हा ह्याच गोष्टी बोलतो. फिलिपिकरास पत्र 1ला अध्याय 21 ते 24. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोघांसंबंधी पेचात आहे.
येथून सुटून म्हणजे या जगातून सुटून जाऊन किंवा शरीरातून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची ख्रिस्ताजवळ म्हणजे स्वर्गामध्ये असणं मला उत्कंठ आहे. मग ह्याची मला उत्कंठ आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले हे आहे. फारच चांगलं. आता आम्ही पाहतो की ह्या ठिकाणी आपण पाहतो की जो नीतिमान आहे, जो तारण पावलेला आहे, आम्ही पाहतो त्याचा प्राण आणि आत्मा जो आहे प्रभू जवळ स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि आपण पाहतो की इब्रिकरास पत्र याचा 12 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये आणि त्याचप्रमाणे प्रगटीकरण 6वा अध्याय आणि 9 ते 11 वचनामध्ये आपण बघतो. इब्रिकरास पत्र 12 अध्याय 23 वचन. स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी सर्वांचा न्यायाधीश देव. मग या ठिकाणी आपण काय बघतो, तो स्वर्गात जे आहेत आम्ही पाहतो. स्वर्गात कोण आहे? ते नीतिमानाचे आत्मे आणि मंडळी आहे स्वर्गामध्ये. आणि त्या सर्वांचा न्यायाधीश म्हणजे प्रभू त्या ठिकाणी आहे. तो प्रत्येक तारण पावलेला किंवा नीतिमान जो आहे, जेव्हा तो हे शरीर सोडेल किंवा मृत्यू होईल तेव्हा त्याचा प्राण आणि आत्मा जे आहे आम्ही पाहतो स्वर्गामध्ये जाईल. आपण प्रगटीकरणामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी आपण पाहतो की वेदी खाली त्याने आम्ही पाहतो पवित्र जनांचे आत्मे बघितले. योहान जे दर्शन बघत आहे त्या दर्शनामध्ये तो स्वर्गामध्ये आहे आणि त्या स्वर्गामधले नीतिमानांच्या आत्म्यांना तो बघतो. तर यावरून आपण बघतो की जेव्हा मोशे या ठिकाणी म्हणत आहे की आम्ही निघून जातो, तर कुठं जातो? तर आम्ही पाहतो जे नीतिमान आहे आम्ही पाहतो ते प्रभू येशूच्या पुनरुत्थानापर्यंत आम्ही पाहतो सुखलोकात जात होते. त्यानंतर प्रत्येक नीतिमान किंवा तारण पावलेल्यांचे प्राण आणि आत्मे स्वर्गामध्ये जातात आणि ज्या तारण न पावलेले किंवा दुष्ट जे आहेत त्यांचे आत्मे अधोलोकामध्ये जातात. आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगू, यावरून विचार करणं खूप महत्वाचं आहे. हे जे निघून जाणं आहे, या निघून जाण्यासंबंधी आपण पाहतो की पेत्र, पौल, आम्ही पाहतो अनेक परमेश्वराच्या सेवकांनी आम्ही पाहतो त्याला आनंदमय घटना किंवा आनंदमय परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. आम्ही पाहतो पौल म्हणतो मला उत्कंठा लागली, कधी एकदा मी हा देह सोडून त्याच्याकडे जाईल. आणि म्हणून प्रत्येक नीतिमानास किंवा तारण पावलेल्यास मृत्यू आम्ही पाहतो ही भयंकर किंवा शेवट नाहीये. तर खऱ्या अर्थाने तुमच्या आणि माझ्या जगण्याची सुरुवात जी आहे आम्ही पाहतो ती त्या मृत्यूपासून होती. म्हणजे जे सार्वकालिक जीवन जे आहे त्याची सुरुवात जेव्हा आपण हे देह सोडून आमचा प्राण आणि आत्मा स्वर्गात किंवा प्रभूकडे जातो तेव्हापासून जे आहे त्या खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो की त्या जीवनाला सुरुवात होती. आमच्या पुनरुत्थानापर्यंत आमचा प्राण आणि आत्मा जे आहे ते विश्रांती घेत राहणार. परंतु जेव्हा शरीराचं पुनरुत्थान होईल आणि ज्या वेळेस प्राण, आत्मा आणि स्वर्गीय शरीर एक होईल त्यानंतर आपण प्रभू समोर उभा राहणार आहोत आणि या शरीरात असताना जे काही आपण चांगलं वाईट केलं त्याचा हिशोब देणार. तर या ठिकाणी आम्ही पाहतो मोशे जे निघून जाण्यामध्ये किंवा फ्लाय अवे म्हणतो आम्ही पाहतो त्याच्यामध्ये फक्त निराशा आहे असं नाहीये. तर त्याच्यामध्ये परमेश्वराकडे जाणं हे सुद्धा आहे. परंतु आम्ही पाहतो की ही जी परिस्थिती आहे आज आपण प्रभूमध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशनाच्या द्वारे बघत आहे. परंतु त्यावेळेस ते व्यवस्थाच्या अधीन लोक होते. आम्ही पाहतो त्या संबंधी त्यांच्याजवळ किती प्रकाशन होतं हे आपल्याला माहित नाही. आम्ही पाहतो त्याच्यानंतर 11 वचन जे आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगणे की कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. या ठिकाणी आपण पाहतो तुझ्या क्रोधाचं बळ कोणाला समजते आणि तुझ्या कोपाची जाणीव कोणाला होते. क्रोध आणि कोप आम्ही पाहतो की परमेश्वर जो आहे प्रेम आहे. आपण पाहतो उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत परमेश्वर जो आहे तो प्रेम आहे, तो प्रेम करणार आहे, तो करुणेने दयेने भरलेला आहे. म्हणून आपण पाहतो जुन्या करारामध्ये सुद्धा
वारंवार परमेश्वराच्या कळवळ्याबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल जे आहे आपल्याला वाचायला मिळत आहे. म्हणजे जुन्या कराराचा परमेश्वर क्रोधित होता आणि नवीन कराराचं परमेश्वर प्रेम असं नाही. तो परमेश्वर प्रारंभ आणि शेवट आहे. तो काल आज युगानुयुग सारखा आहे, कारण त्याचं नाव यहोवा आहे आणि त्याचा अर्थ आहे मी आहे, तो आहे, तो कधी न बदलणारा परमेश्वर. आणि हा जो प्रेम परमेश्वर आहे, करुणामय परमेश्वर आहे, तो परमेश्वर क्रोधित का होतो, त्याचा कोप त्याच्या लोकांवर का होतो, हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो मोशे जो आहे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. तो परमेश्वराच्या क्रोधाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, परमेश्वराच्या कोपाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही. तो प्रश्नचिन्ह निर्माण करतो मनुष्याबद्दल. तो मनुष्याबद्दल होतो, तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते. जो परमेश्वराचा क्रोध होतो मनुष्यावर, त्याचं बल, त्याचं सामर्थ्याची जाणीव कोणाला आहे, तुझ्या कोपाची जाणीव कोणाला आहे. आज आम्ही पाहतो वास्तविकता आम्हाला त्याची जाणीव असणं आवश्यक आहे, कारण हे क्रोध जे आहे किंवा हा जो कोप आहे विनाकारण नाहीये. वास्तविकता परमेश्वराने मनुष्याला जे निर्माण केलेलं आहे, त्या मनुष्याच्या निर्मितीमध्ये देवाची मनुष्याबद्दल एक योजना होती आणि ती योजना अत्यंत अत्यंत मनुष्याच्या हिताची, लाभाची आणि त्याला महिमा देणारी होती. म्हणून आपण पाहतो उत्पत्ती पहिल्या अध्यायाच्या आपण पाहतो 26 ते 28 वचनामध्ये आपण बघतो की परमेश्वर म्हणाला चला आपण आपल्या स्वरूपामध्ये समानतेमध्ये मनुष्याला निर्माण करू. 27 वचनामध्ये परमेश्वराने आपल्या स्वरूपामध्ये समानतेमध्ये मनुष्याला निर्माण केलं, नर आणि नारी असे. त्याच्यानंतर 28 वचनामध्ये परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून ठीक घ्या, आकाशातील पक्षी, भूमीवर संचार करणारे सर्व प्राणी आणि जलात राहणारे सर्वांवर अधिकार करा. वास्तविकता परमेश्वराने मनुष्याला त्याच्यासह या साऱ्या सृष्टीवर अधिकार करण्यासाठी निर्माण केलेलं होतं. परंतु आपण पाहतो दुःखाने मनुष्याने सैतानाची आज्ञा पालन करून आपले अधिकार जे आहे ते सैतानाकडे गेले आणि त्या दिवसापासून मनुष्य जो आहे पापाचा आणि सैतानाचा गुलाम झाला. परमेश्वर त्यानंतर वारंवार मनुष्याला त्या पाप आणि सैतानाच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही पाहतो तो योजना आखत होता आणि तो कार्य करत होता. आणि आपण पाहतो की वारंवार त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण पाहतो की तो त्याच्या संदेष्टांना उभं करत होता. आम्ही पाहतो त्याच्या भविष्यवक्त्यांना उभं करत होता. नंतर मोशेच्या द्वारे त्यांनी नियमशास्त्र दिलं, ती यासाठी की मनुष्याने देवाची वाणी ऐकावी आणि त्याने पापापासून, सैतानापासून दूर व्हावं आणि परमेश्वराकडून ते मिळणारे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. आम्ही पाहतो परमेश्वराचा क्रोध आणि कोप जो आहे तो यासाठी आहे की तो मानवाचं जे भलं करू इच्छितो, मानवाला जे आशीर्वादित करू इच्छितो, मानवाला जे सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो, आम्ही पाहतो ना त्याकडे दुर्लक्ष करून जेव्हा मनुष्य पापामध्ये दुष्टतेत अधिक खोलात जातो त्यावेळेस त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी परमेश्वराचा क्रोध आणि परमेश्वराचा कोप मनुष्यावर होतो. तो दंडकारक होतो, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो दंडही देतो. आणि म्हणून आम्ही पाहतो त्याचं बल कोणाला समजतं, त्याची जाणीव कोणाला होती. आज का आपण विचार करतो का मी चुकलो, मी प्रभूला दुःख दिलं, मी प्रभूला क्लेश दिला, असा विचार कोणी करत नाही. ज्या लोकांमध्ये मोशे होता आपण पाहतो 40 वर्ष त्यांना आपण पाहतो की आपल्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळून तो घेऊन आला, तरी वारंवार ते लोक त्याच्या विरोधामध्ये बंड करत होते. वारंवार आपलं मन, हृदय जे आहे कठोर करत होतं, वारंवार ते परमेश्वराला क्रोध देत होतं. परंतु तरी सुद्धा त्या पिढीच्या लोकांनी तसा कधी विचार केला नाही की जो परमेश्वर त्या गुलामीतून आम्हाला बाहेर काढून आम्हाला एका वचनदत्त भूमीत घेऊन देत आहे, त्या परमेश्वराचं प्रेम, त्याची कृपा त्यांना कधी जाणीव झाली नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो का ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेस परमेश्वराचा क्रोध यासाठी होतो की आम्ही वळावं, आम्ही फिरावं,
आम्ही त्या परमेश्वराकडे यावं, त्याचे आशीर्वाद आपण घ्यावं. कारण पुढे आपण जर बघितलं तर मोशे प्रार्थनेमध्ये देवाकडून काही मागत आहे, परंतु त्याकडे बघण्यापूर्वी आज आपल्याला लक्षात ठेवायचं, आमचा परमेश्वर दुष्ट नाही, आमचा परमेश्वर क्रोधिष्ठ नाही, तो सतत कोपायमान राहणारा परमेश्वर नाही, पण तो पापाची घृणा करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर पाप्यांवर प्रेम करतो, पण पापाची घृणा करतो. आणि त्या पापाला नष्ट करण्यासाठी आम्ही पाहतो की कितीही मोठं पाऊल उचलू शकतो, कारण तो मनुष्याला पापामध्ये पाहू शकत नाही. आम्ही पाहतो त्याचं एक उत्तम उदाहरण की त्याचा पुत्र प्रभू येशू, आम्ही पाहतो ज्या रीतीने त्याचा बली झालेला आहे. आम्ही पाहतो त्या बलिदानाची ती पद्धत जर बघितली, विशेष करून आपण जर यशाया 52 अध्याय आणि त्याचं 14 वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की लोक त्याकडे बघून तोंड फिरवत, कारण त्याचं मनुष्याचं रूप राहिलं नव्हतं, इतका तो त्या ठिकाणी विरूप झाला होता. विरूप म्हणजे त्याचं मनुष्याचं रूप राहिलं नव्हतं, इतका तो विरूप झाला होता. आम्ही पाहतो हे परमेश्वराचं पापाबद्दलचा जो क्रोध आहे, आम्ही पाहतो तो आहे. त्या पापाबद्दलची घृणा जी आहे ती आहे की तो प्रभू येशू जेव्हा त्या बलिदान म्हणून झाला, तर आम्ही पाहतो या रीतीने त्याला दंडित करण्यात आलं की त्याचं मानवाचं रूप सुद्धा राहिलं होतं. आज आपल्याला ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावर जे प्रेम करतो त्या प्रेमाचं प्रमाण त्याने वारंवार दिलेलं आहे, परंतु त्याच वेळेस तो पापाबद्दल त्याच्या मनात अत्यंत घृणा आहे. कारण त्याने निर्माण केलेला मानव जो त्याच्या स्वरूपामध्ये आणि समानतेमध्ये होता, त्या मानवाला पापाने त्याच्यापासून दूर केले. जो मनुष्य त्यांनी आपल्यासाठी आपल्या रूपात घडलेला होता, त्या मानवाला पापाने त्याच्यापासून वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो पापावर त्याचा जो क्रोध आहे, त्याचा जो कोप आहे, तो भयंकर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्हाला त्याची जाणीव असेल. कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? आम्ही पाहतो आपल्याला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. विशेष करून या शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आम्ही पाहतो परमेश्वर, आम्ही या कृपेच्या काळामध्ये जगत आहे. परमेश्वराची कृपा त्याचा पुत्र प्रभू येशू मध्ये आपल्याला मिळत आहे. त्या कृपेत आपण आहोत, तरी सुद्धा तो परमेश्वर न बदलणारा आहे. पापाबद्दल त्याचा जो क्रोध आहे तो तोच आहे जो 2000 वर्षापूर्वी 4000 वर्षापूर्वी होता. आजही तो तितकाच त्या पापाबद्दल, त्या पापाची तो घृणा करतो. आणि त्यानंतर आपण पाहतो 12व्या वचनामध्ये आपण बघतो, त्या ठिकाणी आपण पाहतो, याकरिता आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकव की. आता या ठिकाणी आपल्याला पहिला जो शब्द आहे याकरिता, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि याकरिता या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला 1 ते 11 वचन जे आहे ते समजावं लागणार. कशा करता आम्हाला समजून घ्यायचं आहे? कारण आम्ही किती नश्वर आहोत, आमचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे, आमच्या आयुष्याचे दिवस किती आहेत. आम्ही पाहतो ते जगण्यामधलं दुःख, त्या जगण्यातलं क्लेश, त्या जगण्यातलं जे काही आम्ही पाहतो, जी काही तडफड आहे, आम्ही पाहतो याकरिता. आम्ही पाहतो त्याचप्रमाणे आपण पाहतो की तो म्हणतो 7व्या वचनामध्ये, कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. 8 वचनामध्ये म्हणतो, तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहेत, आमची गुप्त पातळीही आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहे. 9 वचनामध्ये म्हणतो, तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुजरतात, आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव. याकरिता म्हणजे आपण पाहतो की जे मनुष्याचं आयुष्य आहे किती क्षणभंगूर आहे, त्याच्यात क्लेश आहे, त्याच्यात दुःख आहे, त्याच्यात संकट आहे, त्याच्यामध्ये पाप आहे, त्याच्यात परमेश्वराचा क्रोध आहे. आणि याकरिता परमेश्वर आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकव की आम्हाला शून्य अंतःकरण प्राप्त होईल. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हास शून्य अंतःकरण प्राप्त होईल. आम्हाला आमचे दिवस काय करायचे? मोजायचे. दिवस मोजणं म्हणजे आता मी किती वर्षाचं झालं असं नाही, परंतु
आज मी जितक्या वर्षामध्ये झालेलं आहे तितकं आयुष्य मी कसं जगलं त्याचा हिशोब कर. दिवस मोजणं म्हणजे आयुष्य मोजणं नाही, तर ते आयुष्य कसं जगलं त्याचं परीक्षण करणं. आणि ही जी गोष्ट आहे आज आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे. विशेष करून ज्या वेळेस प्रभूचं आगमन निकट आहे, आम्ही पाहतो आमचं सुद्धा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. तर आपण बघतो की जे काही या ठिकाणी आपण बघतो की आमचे दिवस गणण्यास म्हणजे आम्ही कशा रीतीने जीवन जगलेलं आहोत, आम्ही कशा रीतीने जीवन जगलो आहे, आम्ही पाहतो त्याचं मनन त्याचा विचार असं आपल्याला करायचं आहे. आम्ही पाहतो की जर आपण त्याचा विचार करणार आपल्या जगण्याचा, आपल्या दिवसाचा जगणं दिवस मोजणं म्हणजे आपण जगलो कसं, माझा कालचा दिवस मी जगलो त्या दिवसामध्ये मी काय केलं, आम्ही पाहतो त्याच्या आधीच्या दिवसामध्ये मी काय कसं वागलो. आपण पाहतो की मनुष्याबद्दल असं बोललं जातं की आम्ही एक सामाजिक प्राणी आहे, कारण देवाने त्या उद्देशानेच आपल्याला निर्माण केले आहे. सारी पृथ्वी भरून टाक, आम्ही एक सामाजिक प्राणी आहोत. आणि आम्ही पाहतो की त्यामुळे आपलं व्यक्तिगत जीवन आहे, आपलं कौटुंबिक जीवन आहे, आपलं सामाजिक जीवन आहे, आणि या सर्व क्षेत्रामध्ये आपण कसं जगत आहोत, कसं वागत आहोत याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. कारण त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला प्रभू समोर द्यायचा आहे. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. ती प्रत्येक गोष्ट एक तर आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल किंवा अधोलोकामध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज विशेष करून प्रत्येक तारण पावलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कधीतरी थांबून आपले दिवस मोजणं किंवा आपल्या जगण्याचं परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्या वेळेस आपण आपलं जगणं पाहतो, जेव्हा आपण आपल्या जगण्याचं विचार करतो, जेव्हा आपण आपलं जगणं तपासतो, त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी लिहिलं आहे सुज्ञ अंतःकरण प्राप्त होतं. सुज्ञ म्हणजे समजदार. सुज्ञता म्हणजे आपण पाहतो त्याची व्याख्या जी आहे पवित्र शास्त्रामध्ये केलेली आहे ती म्हणजे परात्पराला ओळखणं. जो परात्पर परमेश्वर आहे त्याला ओळखणं म्हणजे सुज्ञता. जेव्हा आपण आपल्या जीवनाचे दिवस मोजतो म्हणजे आपल्या जगण्याचं आपल्या वागण्याचं जे आपण आपल्या जगण्याचा आपल्याला जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ती सुज्ञता आपल्यामध्ये येते. आणि म्हणून आज आपण आपल्या जीवनाचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की ज्या परिस्थितीतून आपण सर्व जग जात आहे त्या परिस्थितीतून जात असताना आम्ही पाहतो ज्या काही आज समस्या आपल्या समोर असताना जगासमोर असताना आम्ही पाहतो की आम्हाला आपलं दिवस मोजणं जे आहे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या जगण्याचं परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या स्वतःच जीवनामध्ये आम्ही पाहतो आपण कशा रीतीने परमेश्वराची योजना पूर्ण करत आहोत की आपण सैतानाच्या इच्छेनुसार वागत आहे. आपण पाहतो इफिस्कराच्या पत्रामध्ये 2रा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये आपण बघतो त्या ठिकाणी आपण पाहतो आम्ही आमचे पाप व अपराध यामध्ये मृत झालं असताना त्याने ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला पुन्हा जीवन केलं. त्याच्यानंतर 2रं वचन अत्यंत महत्वाचं आहे. 3रं वचन त्यामध्ये आपण बघतो आम्हीही पूर्वी वाचा बरं. त्या लोकांमध्ये आम्हीही पूर्वी आपल्या दैहिक वासनात अनुरूप असं वागलो. आपल्या देहाच्या व आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो. स्वभावता इतराप्रमाणे आम्ही क्रोधाची प्रजा. तो म्हणतो की आम्ही जे आहे सैतानाच्या इच्छेनुसार वासनेनुसार
जगाच्या राहतीनुसार, शरीराच्या व मनाच्या वासनेनुसार आपण जगत होतो. हे आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपण आपलं जीवन तपासलं त्यावेळेस कळेल. जेव्हा आपण थांबून मागे वळून बघू त्यावेळेस आपल्याला कळेल की मी मागे काय केलेलं आहे. बऱ्याच वेळेस त्यावेळेस जगताना ती गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण थांबून मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला समजतं की मी काय केलेलं आहे, मी कसं वागलेलं आहे, कसं बोललेलं आहे, कसं जगलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रत्येकाला पुढे जायचं आहे त्याला मागं थांबून एका जागी थांबून मागची परिस्थिती जी आहे, मागचा प्रवास जो आहे तो बघून त्याला नीट करणं खूप महत्वाचं आहे. तुमचा आणि माझा जो प्रवास आहे आम्ही पाहतो तो स्वर्गाचा प्रवास आहे. परमेश्वराचं पवित्र वचन आपण पाहतो फिलिपी 3:20 नुसार आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून येणाऱ्या येशूची आपण वाट बघत आहे. जर माझं नागरिकत्व स्वर्गीय आहे आणि मी त्या प्रवासाला निघालेला आहे, तो जो प्रवास आहे त्या प्रवासात पूर्ण करण्यापूर्वी मला आजपर्यंतचा माझा प्रवास कसा झालेला आहे याचं सुद्धा परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला थांबून मागं वळावं लागेल, मला माझे आयुष्याचे दिवस मोजावं लागेल, माझ्या आयुष्यातील ते क्षण आणि ती परिस्थिती मधले माझं रिॲक्शन आणि माझं वागणं बोलण्याचं परीक्षण करावं लागणार आहे. आणि आपण पाहतो पश्चाताप या शब्दाचा खरा अर्थ जो आहे ते मागं वळणं आहे, मागं फिरणं आहे. आणि मागं फिरणं जे आहे याचं एक सुंदर उदाहरण जे आहे जो दाखला प्रभू येशूने दिलेला आहे उधळ्या पुत्राचा. आपण पाहतो त्या ठिकाणी तो डुकर चालत असताना तो एका दगडावर बसलेला आहे आणि बसलेला असताना तो दिवस मोजतोय त्याचा. तो म्हणतो त्या ठिकाणी बसला तो मागं बघतो की माझ्या बापाच्या घरामध्ये त्याच्या सेवकांना सुद्धा भाकरीची रेलचेल आहे, परंतु इथं मी जे आहे भुकेला आहे. आणि इतकंच नाही तर तो म्हणतो की मी माझ्या बापाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं. तो तिथं थांबला आहे, तर दगडावर बसलेला आहे, तो तिथं थांबलेला आहे आणि तो थांबून पुढे बघत नाहीये, तो थांबून मागं बघतोय. आज त्याचा जो प्रवास आलेला आहे या डुकरांमधला सांभाळण्याची जी परिस्थिती त्याच्यावर आली, हा जो प्रवास आहे त्या प्रवासाचं कारण त्याला कळलेलं आहे आणि ते म्हणजे मी माझ्या बापाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आहे. जर तो त्या ठिकाणी थांबून त्याने मागं बघितलं नसतं तर कदाचित त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे आम्ही त्या डुकरासंगतीच गेलं असतं. पण तो थांबला आणि थांबल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की माझा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो पापामध्ये आहे, मग त्याने जिथून त्याने सुरुवात केली होती म्हणजे ज्या बापाच्या घरातून तो निघाला होता तो पुन्हा बापाच्या घराकडे निघाला, पुन्हा मागं फिरलेला. आणि मग तो आम्ही पाहतो की बापाने त्याचा स्वीकार केला आणि त्याला साईडला त्याला आंघोळ घाला, चांगले कपडे घाला, त्याच्या हातात अंगठी घाला, त्याच्या पायात आम्ही पाहतो का जोडे, म्हणजे त्याची पूर्ववत परिस्थिती झाली. आता तो डुकराजवळ बसलेला तो राहिला नाही, तो पुन्हा एका श्रीमंताचा किंवा एक राजकुमार झालेला आहे. तो पुन्हा एक सत्ताधीश अधिकार झालेला आहे, कारण त्याने थांबून जे आहे त्याने त्याचे दिवस मोजले आणि नंतर त्याने त्या दिवसाचं आम्ही पाहतो त्या दिवसाला त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांनी सरळ केला. आणि तो प्रवास सरळ कधी केला? जेव्हा तो पुन्हा जिथून निघाला तिथं गेला. आणि आज आपण जे स्वर्गाच्या वाटेला निघालेलो आहोत, आम्ही पाहतो त्या स्वर्गाच्या वाटेवर निघत असताना आम्हाला थांबून आम्ही पाहतो आपला प्रवास जो आहे आजपर्यंतचा प्रवास त्याला तपासत द्यायचा आहे. कुठं काही चूक झालेली आहे तर आम्हाला ती मागं जाऊन आम्ही पाहतो ती सुधारायची आहे. आम्ही पाहतो ती चूक आम्ही पाहतो मनुष्या संबंधी असेल, देवासंबंधी आहे, आम्ही पाहतो पश्चाताप तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी येऊन ती दुरुस्त करत नाही. आणि म्हणून मोशे या ठिकाणी म्हणतो की ह्याकरिता आमचे दिवस आम्हाला असे करण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. ही सुज्ञता म्हणजे काय? तो परात्पराला ओळखणं. सुज्ञता म्हणजे आम्ही पाहतो ती समजदारी, आम्ही पाहतो जे योग्य गोष्ट योग्य वेळी करण्याची योग्यता, योग्य गोष्ट योग्य वेळी करण्याची. मग ते
करण्याची असेल, बोलण्याची असेल, वागण्याची असेल, कशा पण योग्य वेळी योग्य कसं वागायचं त्याची समज जी आहे ती शून्यता आहे. आणि त्याचप्रमाणे देवाला ओळखणं, जोपर्यंत तुम्ही परात्पराला देवाला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टी योग्य वेळी नाही करू शकत, कारण ती योग्यता तो तुम्हाला आणि मला देतो. त्याचा पवित्र आत्मा जो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, जो तुमचा आणि माझा मार्गदर्शक आहे, तो तुमचा आणि माझा शिक्षक आहे. आणि त्या मार्गदर्शकाचं, त्या शिक्षकाची वाणी ऐकणं आणि आम्ही पाहतो का ते पुढे चालणं. आणि म्हणून आपण पाहतो की स्तोत्र 119 105 मध्ये तुझं वचन माझ्या मार्गातला प्रकाश आणि पावलासाठी दिवा आहे. तो प्रकाश आम्हाला दाखवतो की आपल्या प्रवासामध्ये आपण कसा प्रवास आपण केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला विचार करायचा. आज आम्हाला प्रत्येकाला त्या शून्य हृदयाची आवश्यकता आहे की जो आपले दिवस मोजू शकतो. आम्ही पाहतो आम्हाला त्या शून्य हृदयाची अंतःकरणाची गरज आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचं ची ओळख आहे, त्या परात्पराची जाणीव आहे, त्याचं अस्तित्व आहे. आम्हाला त्या शून्य अंतःकरणाची आवश्यकता आहे का जो उद्या येणार आहे, त्या उद्यासाठी आम्ही कसं काय जगणार, वागणार, त्याची समज आमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण त्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचा विचार करणं खूप खूप महत्वाचं आहे. कारण आम्ही पाहतो की मनुष्याचं आयुष्य लवकर संपून जात आहे ना. आज आपण पाहतो जेव्हा रविवार येतो माझ्यासाठी, मला तुमच्याबद्दल माहित नाही, पण माझ्यासाठी जेव्हा रविवार येतो मला वाटतं अरे आला, अरे कालच रविवार झाला, आज पुन्हा रविवार आला, असं मला वाटतंय ना. आता कदाचित ते बोलण्याचं वचनाचं बर्डन असेल माहित नाही मला, परंतु मला अरे इतक्या लवकर आलं. आम्ही पाहतो खरंच आपल्या आयुष्याला पंख लागलेले आहे जे परमेश्वराचं वचनावर आहे, त्या रीतीने आपलं आयुष्य जे आहे आपण जात आहोत. आणि हे आयुष्य फक्त आम्ही पाहतो एक प्राणी जो जन्माला येतो आणि जातो तसं आमचं जीवन नाही. आम्ही देवाच्या हाताची कृती आहे, आमच्याबद्दल देवाची योजना आहे, आमच्यासाठी देवाचे संकल्प आहे. आणि ते संकल्प त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याने आम्हाला प्रगट केलेला आहे. त्याचं ते अगापे प्रेम त्याच्या पुत्रामध्ये त्याने आम्हाला दाखवलेलं आहे. त्याची कृपा आणि त्या दया जी आहे त्या पुत्रामध्ये आम्हाला अनुभवायच आलेलं आहे. आणि जे आज आपण त्याच्या कृपेचं, त्याच्या प्रेमाचं, त्याच्या करुणेचं जे अनुभव घेतलेले आहे त्या आम्हाबद्दल त्याची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि ते सार्वकालिक जीवन जे आहे प्रभू येशू मध्ये आहे. तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मी आहे. आणि त्या प्रभू येशू मध्ये आमचा हा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासाचं अंतिम जे स्टेशन आहे ते सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रतिदिनी आपल्या आयुष्याचे दिवस आपल्याला मोजायचं आहे. आपल्याला डोळ्यात तेल घालून आपल्या स्वतःचं परीक्षण निरीक्षण करायचं आहे. कारण आमचं मन जे आहे ते लबाड आहे, आमचं मन जे आहे ते सरळ नाही आहे. आम्ही पाहतो की इर्मया 17:9 लिहिलेलं आहे की मनुष्याचं मन कसं आहे, कपटी आहे, असा ते रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला कळला नाही. पौल स्वतः म्हणतो जे मी करायला नको ते मी करतो, ते मीच करतो, नाही करत इतकं नाही तो माझ्या काही वस्तू. आम्ही पाहतो पौल जे आहे गलतीकारक 5 मध्ये 16 ते 21 मध्ये म्हणतो की मनुष्याच्या मनाची अवस्था काय आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त आपल्या इमोशन्स, आपल्या भावना, आपल्याला काय वाटतं त्याप्रमाणेच नाही, तर आम्ही पाहतो परमेश्वराला काय वाटतं, त्याची काय इच्छा आहे, त्याची काय योजना आहे ते समजून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आणि त्यासाठी सतत आपल्याला त्या परमेश्वराच्या पवित्र प्रकाशामध्ये, त्याच्या वचनाच्या प्रकाशात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला पुढे जगायचं आहे. आणि त्यासाठी आपण आपले दिवस जेव्हा मोजावयास शिकतो, आपलं स्वतःचं परीक्षण करावयास शिकतो, जेव्हा आपण आपलं वागणं, बोलणं, चालणं याकडे आपण जेव्हा डोळ्यात तेल घालून लक्ष देतो, पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला आपलं उन्हापणावर विजय देतो किंवा त्यावरून तो आपल्याला पुढे घेऊन जातो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज आपल्या जीवनाचा विचार करायचा आहे. आम्ही पाहतो की पुढे आपण जर 13 पासून 17 पर्यंत बघितलं तर मोशे काही प्रार्थना करत आहे. आणि त्या प्रार्थनांमध्ये जर विचार केला तर आपण बघतो की 12 वचनामध्ये जे पहिलं आपण बघितलेलं आहे ते म्हणतो आम्हाला आमचे दिवस करण्यासाठी शिकव. ही पहिली त्याची प्रार्थना आहे.
त्याच्यानंतर 13 वचनामध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा परत फिर. तो पुन्हा एक तो म्हणतो, आमचे दिवस आम्हाला गणवण्यास शिकव. नंतर तो, हे परमेश्वरा तू परत फिर. म्हणजे तो परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची सहभागितेसाठी तो भुकेला व तहानेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो ते 14 वचनामध्ये म्हणतो, तुझ्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर. हे परमेश्वरा तुझी दया, जेव्हा परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे, आम्ही पाहतो तुम्हाला कोणत्या गोष्टीची उणव पडणार नाही. आम्ही पाहतो कमी मध्ये कसं तृप्त करायचं तो शिकवतो. तो प्रभातीस म्हणजे काय होतो, प्रभू सकाळी सकाळी अत्यंत पहाटे. आणि ही तृप्ती कुठे आहे, त्याच्या उपस्थितीत आहे. जेव्हा तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये येतो, तिथं तृप्ती आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की 15 वचनामध्ये तो म्हणतो की हे परमेश्वरा तू आम्हाला आनंदित कर. त्याच्यानंतर आपण पाहतो की तो 16 वचनामध्ये म्हणतं, तुझी कृत्य तुझ्या सेवकांना व त्यांच्या मुलांना तू प्रगट कर. तुझी कृत्य, तुझ्या सामर्थ्याचं, तुझं प्रेमाचं, तुझ्या दयाची जी कृत्य आहे, तुझ्या सेवकांना व त्यांच्या मुलांना, म्हणजे तो पुढच्या पिढीच्या लोकांसाठी पण म्हणतो, हे प्रभू तुझी त्या प्रेमाची, दयाचे कृत्याचं त्यांना प्रगट होऊ दे, त्यांना दिसू द्या. त्यानंतर आपण पाहतो 17 वचनामध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा तुझा प्रसाद, आमचा देव या त्याचा प्रसाद आमच्यावर, परमेश्वराचा प्रसाद तो मागतो. आणि त्याच्यानंतर शेवटची जी प्रार्थना आहे, आमचे काम तू सिद्धीसने, आमच्या हाताचे काम तू सिद्धीसने. आम्ही पाहतो ही त्याची प्रार्थना आहे. आणि मी विशेष आज हा विषय नाहीये माझा, परंतु मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे की तो त्याची जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेत तो परमेश्वराकडे काय मागतो. आम्ही तो म्हणतो की परमेश्वरा मला माझे दिवस गणण्यास शिकव. हे परमेश्वरा तू माझ्याकडे ये. हे परमेश्वरा तो म्हणतो की तुझ्या दयेने आम्हाला तृप्त कर. तो त्याच्यानंतर म्हणतो, आम्ही पाहतो तू आम्हाला आनंदित कर. तो म्हणतो की तुझी कृत्य जे आहे तू तुझ्या सेवकांना, त्यांच्या मुलाला दाखव. तो म्हणतो, हे परमेश्वरा तुझं वैभव प्रगट कर. आणि तो म्हणतो, आमचं हाताचे काम तू सिद्धीस. आज आपण विचार करू, आज आपली उपास प्रार्थना आहे. आणि ही उपास प्रार्थना करत असताना आपण विचार करू की आपण काय प्रार्थना करत आहोत. कारण आम्ही पाहतो की अंतिमतः परमेश्वरच तुमच्या आणि माझ्या जीवनाचा स्वामी आहे, मालक. जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आहे, कोणत्याही चांगल्या गोष्टीची मान तो तुम्हाला आणि मला करू देणार नाही. आणि म्हणून त्या परमेश्वराची उपस्थिती, त्याची सहभागिता आणि त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आम्हाला राहायचं आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत देव बाप्पा, आम्ही तुमची स्तुती करतो, धन्यवाद देतो, तुम्हाला गौरवितो, उत्साहितो. बाप्पा तुमच्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. बाप्पा ऐकलेलं प्रत्येक वचन आमच्या हृदयामध्ये कोरलं जावं प्रेमळ बाप्पा. आणि बाप्पा तुमच्या पवित्र उपस्थितीमध्ये बाप्पा आमचे दिवस करण्यास आम्हाला शिकवा आणि तुमचं गौरव होऊ द्या. बाप्पा आज मंडळीतील सर्व लहान थोरास मी तुमच्या पवित्र सामर्थ्य हातात देतो. बाप्पा प्रत्येकाला आशीर्वादित करा. विशेष विनंती आणि प्रार्थना करतो बाप्पा, जे दुःखी कष्टी आहे बाप्पा, जे गरजवंत आहे, अडचणीत आहे, समस्यात आहे, जे आजारी आहे, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो बाप्पा. त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढा. विशेष विनंती करतो बाप्पा, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करतो बाप्पा, बीनासाठी प्रार्थना करतो बाप्पा. त्याचप्रमाणे दोन्ही शीतलसाठी प्रार्थना करतो प्रेम बाप्पा. तसं बाप्पा जनार्दन विषय या भावासाठी प्रार्थना करतो बाप्पा. सर्वांना मी तुमच्या पवित्र चरणाशी आणतो आणि त्यांच्या शरीरातील सर्व विकार आजाराला पवित्र प्रभू येशूच्या नावात बांधतो आणि त्यांच्या शरीरापासून दूर करतो. प्रभू येशू, तुम्हाला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. ते आरोग्य प्रभू येशूच्या पवित्र नावात त्यांच्या शरीरात आम्ही घोषित करत आहे. पवित्र बाप्पा, तुम्ही आमची प्रार्थना ऐकली, उपकार मानतो. सर्व लेकरांना बाप्पा, तरुण लेकरांना आशीर्वादित करा बाप्पा. त्यांच्या योजनेनुसार त्यांना योग्य जोडीदार द्या आणि तुमचं गौरव. सर्व महिमा गौरव मी तुम्हाला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो. आमेन.